नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. धागेदोरे भाग 12 अंतिम भाग. दिवस असे छान जात होते. अचानक एक दिवस सकाळी काव्याच्या खूप पोटात दुखू लागला. तो शनिवार असल्यामुळे वरुष आणि काव्य दोघांना सुट्टी होती. काय झाले काव्या? पोटात दुखतंय रे खूप. चक्कर पण येते. अचानक कसं? दवाखान्यात जायचं आहे का? अचानक नाही रे, पिरियड्स आले आहेत माझे म्हणून दुखते. खूप वाटलं तर जावं लागेल दवाखान्यात. बरं तू आराम कर, झोप इकडे. वरुषने तिला बेडवर झोपवले आणि तिच्यासाठी गरम पाणी घेऊन आला. जास्तच त्रास होतोय का? काव्य आता रडू लागली होती. तिने वरुषचा हात घट्ट पकडला. काय करू मी? बोल ना, कुठे दुखतंय? काव्याने पायाकडे इशारा केला. वरुषने बाम घेतला आणि तिच्या पायाला चोळला. तिचे पाय तो दाबू लागला. तसं तिला थोडं बरं वाटू लागलं. आलोच मी. झोपलेल्या आणि कण्हत असलेल्या काव्याला तो म्हणाला. त्याने थोडा नाश्ता बनवला, गरम पाण्याची पिशवी तयार केली आणि काव्या नेहमी घ्यायची ते औषधं घेऊन तो तिच्याजवळ आला. तिला प्रेमाने उठवून आधी तिच्या कमरेच्या मागे गरम पिशवी ठेवली. मग तिला स्वतःच्या हाताने आग्रहाने खाऊ घालू लागला. नको रे मला, बस झालं. हे बघ शेवटचा घास खा बरं, मग हे औषध घे, बरं वाटेल तुला. काव्याचं औषध घेऊन झालं तशी ती पुन्हा झोपली. वरुषने तिकडेच बसून तिचे पाय दाबत राहिला. तिला शांत झोप लागलेली पाहून तो तिकडून उठला. त्याने घरातली सगळी कामं आवरली आणि दुपारी जेवायला साधा वरण भाताचा कुकर लावला. काव्याला उठवून जेवायला दिलं, स्वतः पण खाल्लं. पुढचे 3-4 दिवस तो अशीच काव्याची सेवा करत राहिला. तिला बरं वाटू लागलं तशी ती फ्रेश होऊ लागली. काव्या खूप खुश होती. तिला वरुषसारखा नवरा भेटला. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्ष झाली होती. अशातच तिला दिवस गेले. दोघांनी प्लॅनिंग करून बाळाचा निर्णय घेतला होता. वरुष, होईल ना रे सगळं नीट? होईल ग, नको काळजी करूस. दोघांच्या घरी गोड बातमी पोहोचली. तसेच सगळेच खुश झाले. तिला सल्ले देऊ लागले. सगळ्यांचे ते सल्ले आधी तिला चांगले वाटायचे, पण जास्तच होऊ लागल्यावर तिची चिडचिड होऊ लागली. कोणत्याही गोष्टीवरून तिला राग येऊ लागला. तिचा तो राग वरुषवर निघू लागला. वरुष शक्य तेवढा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, पण शेवटी माणूस तो. कधी कधी त्याच्या सहनशक्तीचा अंत व्हायचा. या सगळ्यावर उपाय म्हणून दोघांनी बसून बोलायचे ठरवले. वरुष, मला माफ कर. मला रागवायचं नसतं रे, पण काय करू, मला नाही कंट्रोल करता येत आहे. मला पण माफ कर. मी तुला समजून घ्यायला कमी पडतोय. नाही रे, उलट तू तर किती सांभाळतोयस मला. मग काय करायचं आता? मला नाही काही सुचत आहे. डॉक्टर म्हणाले की प्रेग्नन्सीमध्ये होतं असं, तरी पण योगा मेडिटेशन करून स्वतःचे विचार कंट्रोल करता येतात. त्याचा बाळावरही चांगला परिणाम होतो. पण मला जमेल का? का नाही जमणार? मी आहे ना तुझ्याबरोबर, आणि आपले घरचे सगळे आहेतच की. आपण त्यांची पण मदत घेऊ. तू मला इतकं कसं समजून घेऊ शकतोस? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. काव्याने डॉक्टर आणि घरच्या मदतीने तिच्यात होणाऱ्या निगेटिव्ह बदलांना पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू केला. वरुष होताच मदतीला. हळूहळू तिला फरक जाणवू लागला. असेच महिने गेले. 9व्या महिन्यात काव्याचं डोहाळं जेवण झालं. वरुष बायकोचं मनापासून कौतुक करत होता. सगळ्या बायकांनी तिची ओटी भरली. संगीताबाई, काव्याची आई, प्रिया, केतकी, सदाशिवराव आणि प्रकाशराव या सगळ्यांनी मनापासून तिचं कोड कौतुक केलं. लवकरच तो दिवस आला. काव्याने जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी. चौकोनी कुटुंब. मुलाचं नाव विमान आणि मुलीचं नाव स्पर्श ठेवण्यात आलं. आता दोघांच्या संगोपनात काव्य आणि वरुषचा वेळ जाऊ लागला. सुरुवातीला आळीपाळीने काव्याची आई कांचनताई किंवा सासूबाई संगीताबाई इकडे येऊन राहिल्या. काव्याने 6 महिन्याची मेंटॅलिटी लिव्स घेतली होती. 6 महिने कसे भुरकन निघून गेले. आता तिला नोकरीवर रुजू होणे गरजेचे होते. बऱ्याच वेळा नातेवाईक तिचा जॉब सोडण्याचा सल्ला देत, परंतु वरुष तिच्या पाठीशी ठामपणे उभा होता. दोघं नोकरी करणारे असल्यावर बाळांची काळजी घेणार कोण, असा प्रश्न निर्माण होऊ लागला. तेव्हा वरुषने आणि काव्याने वेगळाच पर्याय निवडला. वरुषच्या कामाचा स्ट्रक्चर पाहता त्याला वर्क फ्रॉम होम शक्य होतं. यातच एक मात्र होतं की
त्याच्या नेहमीच्या पगारात काही टक्के कपात होणार होते. तरीही त्याने तडजोड करण्याचं मान्य केलं. समाजाचं कुठलंही दडपण न स्वीकारता त्याने घरून काम करण्याची तयारी दर्शवली. आठवड्याच्या सुट्ट्या वेगवेगळ्या घ्यायच्या हे देखील त्यांनी ठरवले, जेणेकरून मुलांना वेळ देता येईल आणि एकदा मुलं मोठी झाली की पुन्हा आपलं नेहमीचं रुटीन चालू करता येईल. त्यांचे आई वडील येऊन जाऊन होतेच, पण हा त्यांचा कायमस्वरूपी निर्णय होता. त्यांनी सगळ्यांना तसं कळवलं आणि ते घरच्यांनी मान्य देखील केलं. एक दिवस सकाळी उठल्या उठल्या वरुषला किचनमधून खमंग असा वास आला. मुलं झोपली होती. डोळे चोळत तो किचनमध्ये आला. बघतो तर काय, गरमागरम बटाटे वडे तेलात खरपूस तळले जात होते. आज काय स्पेशल? त्याच्या आवाजाने काव्याने मागे वळून पाहिलं. अरे उठलास? पटकन तयार हो, नाश्ता रेडी आहे. वरुष ब्रश आणि अंघोळ करून कुर्ता पायजामा घालून बाहेर हॉलमध्ये घेऊन बसला. काव्या बटाटे वडे आणि चटणी घेऊन आली. तो वडा खाणार इतक्यात काव्याने त्याच्या हातात सोनेरी कागदात सुंदररित्या गुंडाळलेला एक बॉक्स आणि एक कार्ड दिलं. हे काय आहे? काय तू पण बघ ना. वरुषने कार्ड वाचलं. त्यात लिहिलं होतं, नशीबवान आहे मी की तुझी साथ मला लाभली. आयुष्यातली खडतर वळणं कधी सहज पार झाली. सुखाच्या सरींनी अलगद प्रवेश केला. माझ्या आयुष्यात तुझ्या समवेत मी नाहून निघाली. त्यात देशील का रे साथ? अशीच मला साजना वाटेल प्रत्येक क्षणी पोरका तुझ्या विना. भविष्याची स्वप्ने बघायला आवडतील मला तुझ्यासोबत. घेऊ कवेत मला सांग ना साजना, करशील का अशी सोबत. कार्ड वाचलं आणि वरुषच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याने गिफ्ट उघडलं. त्यात एक छान हार्मोनिका होती. ती बघून काय बोलावं हेच त्याला सुचलं नव्हतं. त्याने काव्याला मिठीत घेतलं. मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. हॅपी बर्थडे वरुष. थँक्यू. तुला कसं माहिती हार्मोनिका वाजवायला मला आवडते असं? आईने सांगितलं होतं. तू आधी वाजवायचंच असं, आणि इतकी छान आवड आहे तुला, तर ती जोपासायला नको का? वरुष त्या हार्मोनिकावरून हात फिरवू लागला. वाजवणार रे एकदा? आता बरीच वर्ष झाली गं, तरी पण वाजव, मला ऐकायचं आहे. वरुष हार्मोनिका वाजवू लागला आणि त्या सुरेल संगीतात काव्या धुंद झाली, जशी कृष्णासाठी राधा वेडावली.